गझल बावनीच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया आजची गझल. या गझलचं शीर्षकच गीतिका आहे. त्यासंबंधी विचारलं असताना डबीर सरांनी असं सांगितलं की हिंदीतले प्रख्यात कवी गोपालदास नीरज यांचा हा शब्द आहे. ते आपल्या गझलांना गीतिका म्हणायचे. ही रचना मुसलसल असली तरी प्रत्येक शेर परिपूर्ण आहे, पण या रचनेची लय आणि मांडणी ही गीताची आहे असं त्यांना जाणवलं, म्हणून त्यांनी या गझलला गीतिका हे शीर्षक आवर्जून दिलं. ही वेगळ्या धाटणीची रचना म्हणून गझल बावनीमध्ये आपण तिचा आवर्जून समावेश केलाय. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा. काही बडबडे असतात, त्यांच्या बोलण्यात आत बाहेर असं काहीच नसतं, तर काही त्याच्या अगदी विरुद्ध असतात. म्हणजे आपण आतल्या गाठीचे म्हणतो ना तसे. काहीही असो, प्रत्येक माणसाची एक कहाणी असतेच असते. कोणी ती सांगतात, कोणी टाळतात. कोणी टाळते बोला याचे, कोणी सांगत सुटते रे. प्रत्येकाच्या आयुष्याची एक कहाणी असते रे. हा आशय साधाच असला तरी कवीने तो सुंदर लयीत बांधलाय आणि त्यासाठी रे हे संबोधन वापरले. ते केवळ जवळीक साधण्यासाठी नाहीये किंवा मात्रापूर्तीसाठीही नाहीये, आवश्यक आहे म्हणून वापरलंय. दोघांचा संसार सुखाचा सुरूच असतो प्रेमाने, पण दोघांच्या मनात तिसरे कुणीतरी वावरते रे. गुपित असे रे प्रत्येकाचे खोल वर जपलेले, कधी न कोणा मन दुसऱ्याचे पूर्णपणाने कळते रे. प्रत्येकाला छळत राहती प्रश्न कधी ना सुटलेले, पण दुसऱ्याच्या प्रश्नांवरती तयार उत्तर असते रे. दुःख शेअर केलं की हलकं होतं असं म्हणतात, पण ते कसं करायचं? कारण तुमचं रणगाणं ऐकायला वेळच नसतो ना कुणाला. या गझलेतला हा लक्षवेधी शेर बघा. दुःख वेदना आपली हजार साथी सौख्याचे, दुःख वाटूनी कसे घ्यायचे याचे उत्तर नसते रे. आणि हा शेवटचा शेर आहे. मित्रमैत्रिणी समाज सारा तसा भोवती साऱ्यांच्या, माणूस तरीही येथे एक एकटे जगते रे. माणूस तरीही येथे एक एकटे जगते रे. गझल